झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचं जे आंदोलन सुरू झालेलं आहे त्याला आता जवळपास 3 आठवडे होत आले। याही विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला, वॉटर कॅनन हे त्यांच्यावर मारले, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि विद्यार्थ्यांना भरपूर इजा आणि जखमा यामुळे झालेल्या आहेत। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी निषेध केलाय आणि आमची सहानुभूती विद्यार्थ्यांना आहे असं म्हटलेलं आहे। पण या कोरड्या सहानुभूतीने काय होणार? झारखंड मधलं सरकार हे इंडी आघाडीचं सरकार आहे, इंडी आघाडीचं गठबंधन आहे, ज्याच्यात झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस वगैरे आहेत। त्यांना जर या मुलांबद्दल खरंच सहानुभूती वाटत असेल तर त्यांनी सरकारमधनं बाहेर पडावं। ते करत नाहीयेत। तुम्ही ज्या सरकारमध्ये आहात तेच सरकार या विद्यार्थ्यांवर अत्याचार करतायत, लाठी मारतायत, वॉटर कॅनन मारतायत, त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडतायत आणि तरी सुद्धा तुम्ही आमचं सहानुभूती आहे असं म्हणून सोडलाय। ही कोरडी सहानुभूती त्या विद्यार्थ्यांना नकोय। हे मगरीचे आसू, क्रोकोडाईल टीयर्स याची त्या विद्यार्थ्यांना गरज नाही। खरंच जर सहानुभूती असेल तर मग त्या सरकारमधनं बाहेर पडा, त्या सरकारचं समर्थन काढून घ्या, ते सरकार पडून द्या, नव्याने निवडणुका होतील त्यावेळेला पुन्हा उभे राहा। झारखंड मुक्ती मोर्चावाल्यांना इंडिया आघाडीतनं बाहेर काढा हा अत्याचार केल्याबद्दल, हे जर करणार असाल तर तुमची सहानुभूती ही खरी आहे असं मानू, नाहीतर हे सगळं तोंड देखणी सहानुभूती आणि मगरीचे आसू आहेत असंच मानण्यात येईल।